सांगलीमधील जतच्या आजी माजी आमदारांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून जुंपली। कोरटकर सोलापूरकरला संरक्षण देता ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचं विलासराव जगताप यांनी म्हटलं। तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूने चर्चा झाली पाहिजे असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय। कुणाल कोमरासारखा कामरासारखा एक माणूस एकनाथ शिंदेचं नाव न घेता त्याला साजेल असं वर्णन असल्यामुळं त्या कुणाल कामरावर हक्कभंग प्रस्ताव सादर केलेला आहे। त्या स्टुडिओची मोडतोड केली म्हणजे हे आणीबाणीचं लक्षणच आहे ना। याच्या उलट शिवाजी महाराजांवर बोलणारे पुष्कळ लोक आहेत, कोरटकर असेल सोलापूरकर असेल, त्यांना तुम्ही उलट त्यांना काय होऊ नये म्हणून त्यांना मात्र पोलीस संरक्षण देत आहे तुम्ही। ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेप एवढं लक्षात ठेवा। अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरू नका, सर्वांसाठी तोच न्याय असला पाहिजे। एकासाठी नुसता अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हणून चालणार नाही। अरे नारायण राणे सारखा या राज्याचा माजी मुख्यमंत्री तो एक वाक्य बोलतो, तुम्ही त्याला डायरेक्ट अटक करता, तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये चर्चा होत नाही। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय चर्चेला आला पाहिजे, परंतु तो एका बाजून असता कामा नये, त्याला दोन बाजू असल्या पाहिजे, दोन्ही बाजूने त्याची चर्चा झाली पाहिजे।